नमस्कार मित्रांनो, आपलं ठरल्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाने काही ना काही पोस्ट करायचं आता आपण ठरवलेलं आहेच. मी विचार केला की चला मित्रांना आपण काय गप्पा करूयात, मित्रांच्या बरोबर काय सांगूयात, त्यांच्याशी काय शेअर करता येईल. आणि माझ्या लक्षात आलं की भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची तरतूद आणि त्या आणीबाणीच्या तरतुदीमध्ये असलेली आर्थिक आणीबाणी आणि सध्याची परिस्थिती याची जर आपण तुलना केली तर आपल्या एक लक्षात येतं की घटनाकारांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये जी आणीबाणीची तरतूद केलेली आहे ती नेमकी कशासाठी केलेली आहे, कोणत्या काळासाठी केलेली आहे आणि त्या तरतुदीमुळे केंद्र सरकारला कोणते कोणते अधिकार मिळू शकतात, हे सगळे विचार माझ्या डोक्यात आल्यावर मी म्हटलं की चला आपण आपल्या मित्रांबरोबरच आपले विचार शेअर करूयात. आणि त्यातच बातमी आली की अनेक वेगवेगळ्या सर्वे करणाऱ्या लोकांनी भारतातल्या बेरोजगारीचा सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की भारताची अर्थव्यवस्था आधीच गाळात गेली होती, बेरोजगारी 8.5% होती. परंतु ज्या क्षणी टाळेबंदी सुरू झाली त्या टाळेबंदीनंतर 15 दिवसांमध्ये ही बेरोजगारी 23% आसपास जाऊन पोहोचली. आता 23% आसपास जेव्हा बेरोजगारी गेली त्यावेळेला आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने एक असा अंदाज व्यक्त केलाय की या 23.5% बेरोजगारीमुळे साधारण भारतातील 40 कोटी जनता ही पुन्हा एकदा दारिद्र्य रेषेखाली जाणार आहे. आपल्याकडे असा साधारण अंदाज आहे की देशातली 25 कोटी जनता ही दारिद्र्य रेषेखाली आहे. परंतु आता ज्या वाढलेल्या बेरोजगारीमुळे ही आणखीन अधिकची जनता बेरोजगारी खाली गेल्यामुळे अधिकची जनता दारिद्र्य रेषेखाली जाणार आहे आणि त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न आपल्या सरकारच्या पुढे उभा राहणार आहे. आपण तर बघतोय की एकीकडे सरकार उद्योगपतींशी बोलतंय, त्यानंतर कामगार नेत्यांशी बोलतंय, त्याचप्रमाणे अर्थतज्ञांशी बोलतंय, चेंबर ऑफ कॉमर्सशी बोलतंय आणि यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतंय. परंतु हा मार्ग बिकट आहे, कारण हा बिकट मार्ग करून ठेवलाय करोना नावाच्या विषाणूने. करोना नावाच्या विषाणूने हा मार्ग बिकट केला. याचं कारण असं आहे की करोना ह्या न दिसणाऱ्या अदृश्य विषाणूला घाबरून आणि त्याच्या साथीला, त्या साथीतनं येणाऱ्या मृत्यूला माणसं घाबरून, देश घाबरून, सगळ्या देशांनी आणि जगानेच आज एक टाळेबंदी केल्याचं चित्र आपल्या समोर दिसतंय. कारण याच्यावर औषध नाही आणि मृत्यूची भीती. तर मृत्यूच्या भीतीमुळे सध्या आपल्याकडे कुठलंच औषध नसल्यामुळे आपण टाळेबंदीसारखा मार्ग स्वीकारलेला आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेलच की यापूर्वी देखील आपणही वाचलेलं आहे की प्लेगच्या साथीमध्ये तेव्हा औषध नव्हतं आणि प्लेगची साथ आली की माणसं पटापटा मरायची आणि मग माणसांना वाचवण्यासाठी साहजिकच ज्या गावामध्ये साथ आलेली असेल त्या गावामधली लोक ते गाव सोडून जायची, गावाबाहेर राहायची आणि गावातली लोक मरताना दिसायची. कारण त्यावेळेला प्लेगवर ज्याप्रमाणे औषध नव्हतं तसंच आज करोनावरही औषध नाही. पण यातनं निर्माण होणारा आर्थिकतेचा प्रसंग मात्र महाबिकट आहे. एक देश म्हणून देशामध्ये आर्थिक परिस्थिती बऱ्याचदा बऱ्याच वेगवेगळ्या कारणांच्यामुळे अडचणीत येते. आपला देश हा शेतीप्रधान असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की पाऊस पडला नाही की आपल्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन किंवा ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन म्हणतो तर हे पटकन खाली येतं. कारण अजूनही आपली जास्तीत जास्त GDP हा आपल्या शेतीवर अवलंबून आहे. आणि त्याच्याशिवाय पूर्वीच्या वेळेला तर आपला देश हा थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून मानला जायचा, कारण आपल्या देशामध्ये लायसन्स राज होतं आणि लायसन्स राजशी निगडीत केंद्रीभूत केलेली निर्णय प्रक्रिया याच्यामुळे आपल्या देशाने जी अभूतपूर्व वाईट आर्थिक व्यवस्था किंवा अवस्था अनुभवली होती त्यावेळेला 1991 साली आपल्या देशाकडे फक्त 15 दिवसाचं चलन बाकी होतं आणि त्या 15 दिवसाच्या आर्थिक चलनावर आपण फार तर फार 7 दिवसाच्या आपल्या निर्यातीची जी काही बिलं असतील ती चुकवू शकत होतो. आणि साहजिकच देश प्रचंड अडचणीत आला आणि त्यावेळेला आपल्या देशाला सोनं गहाण ठेवून शेवटी वर्ल्ड बँकेकडनं आपल्याला कर्ज घ्यावं लागलं आणि त्या कर्जातनं आपण
वर्ल्ड बँकेने टाकलेल्या अटी स्वीकारल्या, त्या अटी स्वीकारल्यानंतर आपण खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण अशा तिन्ही मार्गांचा अवलंब करून आपल्या अर्थव्यवस्थेला गाळातनं बाहेर काढलं. अर्थात अर्थव्यवस्थेला गाळातनं बाहेर काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांचा श्रेय आणि यांचा वाटा आजही कोणीच नाकारू शकत नाही. आणि त्याच्यानंतर इररिव्हर्सिबल चेंज जे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आले, त्यामुळे आपण उदारीकरणाकडे अधिक आणि अधिक जाऊन जागतिकीकरणाकडे गेलो आणि आपली अर्थव्यवस्था सुधारली. अनेक लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर ओढून आणलेलं आहे. परंतु आजची आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा हा जर अंदाज बघितला तर आपल्या अंगावर काटा येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण दारिद्र्य रेषेखाली जर देशातली 40 कोटी जनता गेली तर ह्या जनतेला दारिद्र्य रेषेखाली गेल्यामुळे त्यांना अन्नधान्य मिळणार नाही. सरकार एवढ्या लोकांच्या घरामध्ये जाऊन त्यांना खाऊ घालू शकत नाही किंवा रेशनही देऊ शकत नाही. त्यासाठी प्रशासनाला खूप मोठे उपाय आणि मूलभूत उपाय योजावे लागतील. त्यासाठी सरकारकडे पैसा असावा लागेल. नुसताच पैसा असून चालणार नाही, तर ते पैसे नेमकेपणाने त्या गरीब लोकांच्याकडे पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा झाली पाहिजे. अमर्त्य सेनांनी सांगितलेलं आहे की भारतामध्ये जेव्हा जेव्हा अवर्षण आलेलं आहे किंवा दुष्काळ आलेला आहे, त्यावेळेला लोकांचे जे काही मृत्यू झालेले आहेत किंवा कुपोषण झालेलं आहे, तर ते दारिद्र्यामुळे नसून सरकारकडचं रेशन त्या लोकांच्या पर्यंत व्यवस्थित न पोचल्यामुळे ती मंडळी कुपोषणाची आणि उपासमारीची शिकार झालेली आहेत आणि त्याच्यामधनं अनेक मृत्यूही घडलेले आहेत. त्याच्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर कितपत अवलंबून राहायचं आणि प्रशासकीय अवस्था ही 100% लोकांची खरोखर काळजी घेऊ शकते का, त्यांना घरात बसून पोषू शकते का, हा एक फार जटिल असा प्रश्न आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रशासकीय व्यवस्था, असं म्हटलं जातं की आपला देश हा अडचणीच्या वेळेला, आणीबाणीच्या वेळेला आणि संकटाच्या वेळेला फिनिक्स पक्षाप्रमाणे उठून उभा राहतो आणि अशक्य ते शक्य करून दाखवतो. आपल्याला याची जाणीव आहे, आपण तसे प्रसंगही बघितलेले आहेत. परंतु यावेळेलाही तसं होईलच याची खात्री आपण बाळगणं म्हणजे झोपून किंवा त्या प्रशासकीय व्यवस्थेवर संपूर्णतः अवलंबून राहणं आणि टाळेबंदी ही अगणित दिवसांसाठी चालू ठेवणं हे खूपच अवघड आणि हा जटिल प्रश्न असा झालेला आहे. आणि सरकारांच्या पुढे तर इकडे आड आणि तिकडे विहीर झालेली आहे. कारण ही जी सरकार आपण निवडून देतो, ह्या सरकारांना हा निर्णय घ्यायचा असतो की गोरगरिबांना रोजगार द्यायचा का त्यांना घरात बंद करायचं. आणि घरात बंद केलं तर त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, त्यांचं कुपोषण थांबवणं, त्यांची उपासमारी थांबवणं आणि त्याच्यासाठी प्रशासनाला चालना देणं हे फार मोठं असं आव्हान आज कधी नव्हे ते आपल्या सरकारी व्यवस्थेपुढे, प्रशासनापुढे आणि सरकारपुढे आलेला आहे. आता अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला माहिती आहे काही अत्यंत वेगळ्या पद्धतीचे उपाय योजावे लागतात आणि ते उपाय योजण्यासाठी त्या पद्धतीच्या क्षमता किंवा त्या पद्धतीच्या कायद्याने मिळालेल्या तरतुदी किंवा कायद्याने त्यांना दिलेली जे काही पॉवर्स असतात, शक्ती असते, तर त्या लिगल पॉवर्स त्यांच्याकडे आहेत का, हा खरा मूळचा प्रश्न आहे. आता आपल्या लक्षात आलं की 1898चा कायदा जो आज तागायत कधीही आपण वापरला नाही, तो कायदा विचार करा 100 साधारण 22 वर्षानंतर आपण त्याच्या तरतुदी या कोरोनाच्या रोगासाठी पुन्हा एकदा वापरतोय. म्हणजे आपण किती मागे गेलेलो आहोत. आणि हे आपलं एवढं मागे जाणं कायद्याच्या बाबतीत हे आपल्या देशाला फारसं काही भूषणावं आहे असं म्हणता येत नाही, परंतु परिस्थिती आजची जी आहे ती नाकारता सुद्धा येत नाही. आता आपण आपल्या लोकशाहीचा विचार करूया. आपण असं म्हणतो की युरोपामधल्या देशांनी हा प्रसंग एका पद्धतीने हाताळला आहे किंवा अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही पद्धत आहे, त्यांनी वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे. अमेरिकेने तर आपल्याला माहिती आहे GDPच्या 10% पैसे त्यांच्या लोकांच्या भरणपोषणासाठी किंवा लोकांना अन्नधान्य मिळण्यासाठी दिलेले आहे. अर्थात अमेरिका हा जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे आणि त्यांची अर्थव्यवस्था आपल्या कितीतरी काही पटीने मोठी आहे. त्याच्यामुळे ते हे सगळं करू शकतात. 2008ची जी काही महामंदी आली होती अमेरिकेमध्ये, त्यावेळेला सुद्धा अमेरिकेने सरकारी तिजोरी खुली केली होती. त्यानंतर त्या पद्धतीची धोरणं अवलंबली होती आणि त्या ज्या खाजगी बँका होत्या त्या बँकांमध्ये पैसे सरकारने टाकून त्या बँका वाचवल्या होत्या. त्या बँका वाचवल्या कारण अर्थव्यवस्था वाचवायची होती. अशा पद्धतीने फेडरल
किंवा ज्याला संघराज्य पद्धतीची लोकशाही म्हणतात, त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची मुभा अमेरिकन सरकारला आहे, तशी आपल्याकडे आहे का? हा विचार केल्यावर असं लक्षात आलं की आपल्याकडे सुद्धा ही आणीबाणीची तरतूद करून ठेवलेली आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये आणीबाणीची तरतूद करून ठेवलेली आहे. या आणीबाणीच्या तरतुदीमध्ये 3 प्रकारच्या आणीबाण्या असतात. एक तर आर्टिकल 352 खाली जी असते, जी राष्ट्रीय आणीबाणी असते, आणि केंद्र सरकार ही राष्ट्रीय आणीबाणीचे निर्णय घेऊ शकते जेव्हा देशामध्ये युद्ध सुरू असते किंवा देशांतर्गत सरकारला आव्हान देणारी किंवा सशस्त्र बंड निर्माण झालं तर सरकार 352 चा उपयोग करून अशा पद्धतीने आणीबाणी आणू शकते. 356 या आर्टिकलचा उपयोग राज्यांमध्ये आणीबाणी आणण्यासाठी सरकार करू शकतं. जेव्हा राज्यांमध्ये घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होतात, राज्यामध्ये निवडून आलेली सरकार चांगलं काम करत नाहीत किंवा अस्थिर सरकार आली, तर त्यावेळेला 356 हे कलम वापरून राज्यामध्ये आणीबाणी आणता येते. त्याचप्रमाणे आर्टिकल 360 मध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद आहे. आता ही जी आर्थिक आणीबाणीची तरतूद आहे, या आर्थिक आणीबाणीमुळे केंद्र सरकारला काही विशिष्ट निर्णय घेण्याची मुभा मिळते. ह्या आर्थिक आणीबाणीमुळे नेमकं काय होतं ते आपण बघणार आहोत. पण एक लक्षात घ्या की आपली राज्यव्यवस्था ही संघराज्य पद्धतीची राज्यव्यवस्था आहे. संघराज्य पद्धतीच्या राज्यव्यवस्थेमध्ये जे काही अधिकार असतात ते केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये विभागलेले असतात. केंद्रांनी कुठल्या विषयांवर निर्णय घ्यायचे याची यादी राज्यघटनेमध्ये दिलेली असते, त्याला केंद्राची यादी म्हणतात. आणि राज्यांनी घ्यायचे निर्णय असतात, त्या विषयांची यादी राज्यांची यादी म्हटलं जातं. आणि एक सामायिक यादी असते ज्याला कन्करंट लिस्ट म्हणतात. तर या कन्करंट लिस्टमधले जे विषय असतात त्याच्या संबंधी केंद्र आणि राज्य ही दोघंही एकत्रपणे किंवा सामायिकपणे निर्णय घेऊन तो विषय तडीला नेऊ शकतात. अशा पद्धतीची संघराज्य राज्यव्यवस्थेमध्ये जी काही पॉवर्स असतात त्या पॉवर्स केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये विभागलेल्या असतात. तर आता इंग्लंडचा जर आपण विचार केला तर इंग्लंडमधली जी लोकशाही आहे, आपण असं म्हटलं जातं की आपण ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम ही आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे. परंतु ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीम ही युनिटरी पद्धतीची राज्यव्यवस्था आहे, ज्याला एकात्मिक पद्धतीची राज्यव्यवस्था म्हणतात. आणि एकात्मिक पद्धतीच्या राज्यव्यवस्थेमध्ये राज्य करणं फार सोपं असतं, कारण तिथे आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की स्टेट लिस्ट, सेंटर लिस्ट आणि कन्करंट लिस्ट अशा अधिकारांचा विभागणी झालेली नसते. तर ते सगळे अधिकार एकच सरकारकडे असतात, ज्याला युनिटरी गव्हर्नमेंट म्हटलं जातं. आणि ते सरकार त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे ते निर्णय घेऊ शकतात. आता आपल्याकडे मात्र आपण जर बघितलं तर तसं न करता आपण संघराज्य पद्धतीची लोकशाही घेतलेली आहे. पण त्याच्यामध्ये देखील आपली संघराज्य पद्धतीची लोकशाही आणि अमेरिकन संघराज्य पद्धतीच्या लोकशाही याच्यामध्ये सुद्धा काही फरक ठेवलेला आहे. कारण आपले पंतप्रधान हे थेट लोकांच्याकडनं निवडून अमेरिकन अध्यक्षाप्रमाणे निवडून जात नाहीत. हा तो महत्वाचा फरक आहे. तर आपण जर म्हणाल तर युनिटरी पद्धत आणि संघराज्य पद्धत किंवा फेडरल सिस्टीम याचे काही वैशिष्ट्ये असतात, गुणधर्म असतात. आपण एकीकडे असंही म्हणू शकतो की आम्ही संघराज्य पद्धतीची लोकशाही अवलंबलेली आहे, परंतु आमच्यामध्ये काही युनिटरी किंवा एकात्मिक राज्यव्यवस्थेचे गुणवैशिष्ट्ये किंवा गुणधर्म देखील आमच्या घटनेमध्ये आम्हाला सापडतात. तर ते गुणधर्म आपण बघूयात. उदाहरणार्थ केंद्र सरकार मजबूत असणं किंवा सक्षम असणं, हा जर आपण बघितलं तर युनिटरी किंवा एकात्मिक लोकशाही पद्धतीचा मूळ गुणधर्म आहे. त्याच्याशिवाय एकच राज्यघटना असणं हा परत युनिटरी पद्धतीच्या लोकशाहीचा एक गुणधर्म आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेतली लवचिकता, त्याच्यानंतर एक नागरिकत्व आणि घटनेतील आणीबाणीची तरतुदी. म्हणजे एक नागरिकत्व, एक राज्यघटना, मजबूत केंद्र सरकार आणि आणीबाणीच्या तरतुदी ह्या युनिटरी पद्धतीच्या लोकशाहीमध्ये असतात, एकात्मिक पद्धतीच्या लोकशाहीमध्ये असतात. आणि संघराज्य पद्धतीमध्ये मात्र आणीबाणीचा निर्णय घेण्याच्या ज्या काही क्षमता असतात त्यांना तेवढ्या सहजासहजी ती आणीबाणी आणता येत नाही. आता अमेरिकेमध्ये आपण बघितलं की अमेरिकेमध्ये सुद्धा आणीबाणी अनेकदा आलेली आहे आणि या निमित्ताने त्यांनी ती परत आणलेली आहे.
तर अमेरिकेमधली आणीबाणी आणण्यासाठी त्या काँग्रेसनी स्वतःचे जे काही अधिकार असतात, कायदे बनवण्याचे अधिकार, ते त्या विशिष्ट काळापुरते त्यांच्या अमेरिकेच्या अध्यक्षांना द्यावे लागतात आणि त्याच्यानंतरच अमेरिकेमध्ये आणीबाणी जाहीर करता येते. आत्ताच आपण बघितलं की कोरोनाच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये जी आणीबाणी अध्यक्ष ट्रम्प यांनी डिक्लेअर केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी $50 अब्ज राज्यांना मदतही दिलेली आहे. पण आपल्याकडे मात्र जेव्हा ही आणीबाणीची तरतूद केली जाते तेव्हा त्या वेळेला म्हणजे घटना समितीमध्ये ही जेव्हा आणीबाणीची तरतूद बाबासाहेबांनी ठेवली तेव्हा बाबासाहेबांना प्रखर विरोध झाला आणि बाबासाहेबांना घटना समितीमध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक थोर मंडळी होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवाय पंडित जवाहरलाल नेहरू होते, पटेल होते, ही काही नावं आपल्याला माहिती आहे. पण त्याच्याशिवाय सुद्धा इतरही अनेक माणसं आहेत आणि ह्याच्यामध्ये श्री कुंजरू यांनी तर स्पष्टपणे आणीबाणीची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये असू नये, कारण आणीबाणीची तरतूद आपल्या राज्यांच्या स्वायत्ततेच्या मुळावर येईल असं सांगितलं होतं. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की अमेरिकेमध्ये त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी ग्रेट डिप्रेशन किंवा महामंदी आली होती आणि या महामंदीला तोंड देण्यासाठी अमेरिकेने 1933 साली तसा कायदा केला आणि त्या कायद्यानुसार मग अमेरिकेमध्ये आणीबाणी आणली आणि अमेरिकेतल्या महामंदीला त्यांनी तोंड दिलं होतं. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की त्या तत्वावरच मी आज ही आणीबाणीची ही जी तरतूद आहे आपल्या राज्यघटनेमध्ये ठेवलेली आहे. आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये 1933चा कायदा बदललेला आहे आणि आता सध्या जो आहे त्यांच्याकडे तो नॅशनल इमर्जन्सी ऍक्ट 1976 आहे. त्याच्याप्रमाणे ती मंडळी निर्णय घेतात. पण घटना समितीमधला विरोध हा खरोखर खूप प्रखर होता, कारण त्यावेळेला इतरही घटना समिती सदस्य म्हणजे नावच घ्यायचं झालं तर HV कामत यांनी तर आणीबाणीच्या या सर्वच तरतुदींमुळे केंद्र सरकार सर्व सत्ता ताब्यात घेण्याची शक्यता आहे आणि राज्यघटनेतील आणीबाणीचा भाग लोकशाहीला मारक ठरू शकतो असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटलं की एक व्यक्ती जिला सर्वंकष सत्ता प्रस्थापित करायची आहे, ह्या तरतुदींचा वापर करून व पोलिसी दंडशक्तीचा वापर करून लोकशाहीची उच्च मूल्य पायदळी तुडवू शकेल, इथपर्यंत कठोर वक्तव्य त्यांनी संसदीय समितीमध्ये घटना समितीमध्ये केली होती. आणि त्यांनी जे काही भाष्य तेव्हा केलं होतं किंवा भाकीत जे केलं होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इंदिरा गांधींनी दुर्दैवाने त्यांचं ते भाकीत खरं करून दाखवलं आणि लोकशाहीची मूल्य अक्षरशः पायदळी तुडवली गेली. 1975 साली आपण तो सगळा प्रकार बघितलाय देशाने आणि त्यातनं आपल्याला बाहेर यायला खूप अवघड झालं. त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार देखील पायदळी तुडवले गेले होते. त्याच्याशिवाय बाबासाहेबांना सपोर्ट केला किंवा बाबासाहेबांना मूळ पाठिंबा घटना समितीमध्ये दिला तो अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर यांनी बाबासाहेबांच्या बाजू घेताना असं घटना समितीमध्ये म्हटलं की आणीबाणीच्या तरतुदी ह्या आपल्या खंडप्राय देशाच्या मध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एका सेफ्टी वॉल प्रमाणे काम करतील. म्हणजे उदाहरणार्थ सगळीच राज्य दरवेळेला लोकशाहीची उच्च मूल्य पाळतीलच असं नाही. त्यावेळेला त्या राज्यांना योग्य पद्धतीने शिस्त लावण्याचं काम करण्यासाठी आणीबाणीची ह्या तरतुदी जर केंद्राच्या हातात असतील तर केंद्र आपला एकूणच देश एकसंध ठेवू शकतं. आणि आपण बघितलं की पंजाबमध्ये सुद्धा जेव्हा अतिरेक्यांचा प्रश्न निर्माण झाला होता, शीख अतिरेक्यांचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळेला पंजाबमध्ये देखील आणीबाणी लागली होती. त्याचप्रमाणे अनेक राज्यांच्या मध्ये उदाहरणार्थ आसाम असो किंवा इतरही काही राज्य असो, जेव्हा जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा त्या राज्यांमध्ये आर्टिकल 356 नुसार आणीबाणीच्या तरतुदींचा वापर करून आपण ती राज्य आपल्या देशामध्ये ठेवण्यात यशस्वी ठरलेलो आहोत. मग ह्या अर्थाने आपण दुसरीकडे जर असं बघितलं तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यरांचं जे वक्तव्य आहे की सेफ्टी वॉल प्रमाणे काम करेल, तर तेही दुसरीकडे घडताना दिसतंय. मुळामध्ये आर्थिक आणीबाणी आर्टिकल 360 नुसार जी सांगितलेली आहे तिचा आज तागायत कधीही वापर झालेला नाही. जी काही आणीबाणी इंदिराजींनी केली होती ती 352 कलमानुसार होती आणि त्याच्यानंतर घटनात्मकरित्या एखादं प्रशासन किंवा एखादं राज्य काम करत नसेल तर त्यांना गुंडाळण्यासाठी किंवा ते राज्य बरखास्त करण्यासाठी 356चा वापरही किंवा गैरवापर आपण म्हणूया अनेकदा केलेला दिसतो. अक्षरशः
आपण जर मोजली तर अनेक केरळ सारखे जे राष्ट्र आहे, केरळ सारखे जे राज्य आहेत किंवा उत्तर प्रदेशासारखे जे राज्य आहेत, या अशा अनेक राज्यांच्या मध्ये तिथली घटनात्मकरित्या निवडून आलेल्या सरकारांना सुद्धा कुठल्याही फुटकळ करण्यासाठी आणीबाणी लावून गुंडाळल्याचा म्हणजे आणीबाणीचा गैरवापर करून त्या राज्य बरखास्त केल्याचे देखील दाखले आपल्याकडे आहेत. आणि म्हणूनच एका बाजूने अशी भीती वाटते की आणीबाणीची तर जर चुकीच्या माणसाच्या हातात गेली तर देशाच्या दुसऱ्या बाजूने वाटही लागण्याची शक्यता आहे. पण मुळात आर्थिक आणीबाणी आजपर्यंत कधी लागलेली नाही. ती ही आर्थिक आणीबाणी म्हणजे काय, तर आर्थिक आणीबाणी म्हणजे केंद्र सरकारला 360 कलमाखाली राष्ट्रपतींना सांगून एक ऑर्डिनन्स आणता येतो. आता हा ऑर्डिनन्स ज्या क्षणी केंद्र सरकार राष्ट्रपतींना सांगून आणते त्यावेळेला केंद्राकडे राज्यांच्या आर्थिक निर्णयाचे सगळे अधिकार वर्ग होतात. म्हणजे राज्य कुठल्याही पद्धतीचा आर्थिक निर्णय घेऊ शकत नाही. आणि जर त्या राज्याला कुठलाही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल, उदाहरणार्थ त्या राज्यामधले लेजिस्लेटिव्ह हाऊसेस म्हणजे लेजिस्लेचर चालू असतं, विधिमंडळ चालू असतात, आमदार काम करत असतात, आमदार निर्णय घेत असतात आणि वित्तीय बिलही आमदार पास करतात. परंतु ती वित्तीय बिल संमत करायचं अंतिम जबाबदारी किंवा अंतिम पॉवर राष्ट्रपतीकडे जाते. याचाच अर्थ काय होतो की केंद्रीय मंत्रिमंडळाकडे ती पॉवर जाते. म्हणजे उद्या समजा महाराष्ट्राने अमुक एका गोष्टीवर खर्च करायचं ठरवलं तर तो खर्च करायचा की नाही हा निर्णय देखील राष्ट्रपती घेतील आणि राष्ट्रपती आपल्याला माहिती आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार तो घेतील, हेही आपण बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने राज्यांचे सगळे आर्थिक अधिकारच केंद्राकडे जातात. त्याचप्रमाणे केंद्राला स्वतःहून जर असं वाटलं की राज्यांनी अमुक एका आर्थिक गोष्टींना किंवा आर्थिक खर्चाला प्राधान्य दिलं पाहिजे तर तशा पद्धतीचा आर्थिक निर्णय राज्यांनी कुठलाही घ्यावेत याच्या संबंधीचा सुद्धा नेमका आदेश केंद्र सरकार हे राज्यांना देऊ शकतो. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाच्या यातली गोष्ट अशी आहे की केंद्र सरकार हे राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सर्व नोकरदारांचे वेतन म्हणजे पगार किंवा सॅलरीज हे कमी करू शकतात, वेतन कपात कमी करू शकतात आणि अशा रीतीने पैसे वाचवू शकतात आणि आर्थिक आणीबाणीला तोंड देऊ शकतात. बरं, हे अधिकार केवळ केंद्रातल्या आणि राज्यातल्याच कर्मचाऱ्यांचं वेतन कमी करण्या इतपत सीमित नाहीयेत, तर केंद्राला उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोन्ही न्यायालयांच्या न्यायमूर्तींचे पगार देखील कमी करता येतात. एकूणच सगळ्या न्यायालयीन व्यवस्थेमधल्या लोकांचे सुद्धा पगार त्यांना कमी करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारला मिळतात. अशा पद्धतीने ह्या 3 महत्वाच्या पॉवर्स केंद्र सरकारकडे 360 नुसार येतात आणि एकदा हे झालं की राज्याची आर्थिक स्वायत्तता ही संपुष्टात येते. राज्यांनी कुठला खर्च करायचा, राज्यांनी कुठल्या खर्चाला प्राधान्य द्यायचं आणि ते कसे करायचे हे सगळं निर्णय केंद्र घेऊ शकतं, कारण आर्थिक आणीबाणीला तोंड देण्याची जबाबदारी आता केंद्राने आणीबाणीचा निर्णय आर्थिक आणीबाणी जाहीर करून स्वतःकडे घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आणीबाणीचे परिणाम हे गंभीर असतात. एखादा माणूस जो सर्वंकष सत्ता स्वतःच्या हातात एकवटायची ज्याची एखाद्याची जर इच्छा असेल तर तो माणूस ते सगळं आणीबाणी जाहीर करू शकतो. त्यामुळे इंदिराजींचा जो वाईट अनुभव आपल्या देशाच्या गाठीशी आहे त्यातनं आपला देश अजूनही सावरलेला नाहीये. परंतु आजची जर आपण परिस्थिती बघितली तर एकीकडे अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडून पडलेली आहे. 40 कोटीच्या वरची जनता ही अर्धपोटी राहणार आहे आणि त्यांच्या पुढे भुकेने मरायचं की करोनाच्या विषाणूने मरायचं एवढा गंभीर प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि अशा वेळेला केंद्राने जर आर्थिक आणीबाणी जाहीर केली तर मला त्यात नवल अजिबातच वाटणार नाही, कारण आर्थिक आणीबाणी येण्यासारखीच परिस्थिती आज आहे. राज्यांनी केलेला खर्च किंवा एकूणच देशाने, आपण असं म्हणूयात की एकूणच देशाने केलेला खर्च हा गरीबातल्या गरीब माणसापर्यंत पोचला पाहिजे आणि तसे ते पोचायची हमी राज्यांच्याकडनं देता येणं हे अवघड झालेलं आहे किंवा अवघड होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. कारण सगळ्याच राज्यांमध्ये ज्याला आपण म्हणूयात की अतिशय एफिशियंट राज्यकर्ते किंवा एफिशियंट प्रशासकीय अधिकारी असतीलच असं नाही. त्याच्यामुळे आज उद्या जर परिस्थिती आणखीन खराब झाली,
21 दिवसाचा पहिली टाळेबंदी लागली, त्याच्यानंतर दुसऱ्या 21 दिवसाची आणखीन टाळेबंदी लागलेली आहे. आणि असं मी तर एका ठिकाणी असं वाचलंय की सलग 58 दिवसाची जर टाळेबंदी आपल्या देशामध्ये लागली तर आपला देश हा संपूर्णपणे करोनामुक्त होऊ शकतो. आणि त्याचाही मोह कदाचित आपल्या सरकारला पडू शकतो, कारण आपण जर बघितलं तर पहिल्या 21 दिवसाची यशस्वीरित्या आपण पूर्ण करतोच आहे आणि त्याच्यावर पुढचे 2 आठवडे आणखीन दिलेले आहेत. म्हणजे 21 आणि 15 हे एकूण साधारण 36 दिवसाची टाळेबंदीत आपल्या देशामध्ये आपण अनुभवतोच आहोत. मग आता उरलेले जे काही 15-20 दिवस असतील तिथपर्यंत भुज्या करून संपूर्णपणे देश करोनामुक्त करण्याचा धोरणे निर्णय कदाचित केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करतात. कारण राज्य सरकारही आज केंद्र सरकारनं सांगतायत की कृपा करून ही आणीबाणी टाळेबंदी वाढवा. आणि टाळेबंदी जर वाढली तर गोरगरिबांना रोजगार उपलब्ध होणं अशक्य आहे. गोरगरिबांना रोजगार मिळाला नाही, बेरोजगारी वाढेल. बेरोजगारी वाढल्यामुळे कुपोषण, उपासमारी होईल. आणि ह्या अशा सगळ्या समरप्रसंगाला तोंड देण्यासाठी आता हे महत्वाचं आहे किंवा हे थोडंसं माझ्यासारख्या अकॅडमिक माणसाला ही परिस्थिती ही अकॅडमिकली इंटरेस्टिंग वाटते. मला हे इंटरेस्ट म्हणजे विकृत पद्धतीने मला हे म्हणायचं नाहीये, पण हे अकॅडमिकली नाव इट इज इंटरेस्टिंग फॉर मी टू ऑब्झर्व द सिच्युएशन वेदर द सेंट्रल गव्हर्नमेंट रिसॉर्ट्स टू डिक्लेअरिंग द फायनान्शियल इमर्जन्सी अँड देन ट्राय टू मॅनेज द होल थिंग, ऑर whether the central government leaves it to the state and central government in consultation with the state monitors all the states and whether all the states they rise to the occasion and meet and mitigate the danger of corona. बघूया मित्रांनो येणाऱ्या दिवसांमध्ये काय होतंय. शेवटी पुन्हा एकदा आपल्या लक्षात आणून देतो की आणीबाणीच्या काळाला किंवा संकटाच्या काळाला आपला देश हा नेहमीच स्वतःची ताकद देशाने दाखवलेली आहे आणि संकटांना आपण तोंड दिलेलं आहे. आपण अनेक संकट यापूर्वी बघितली आहेत आणि याच्या पुढेही कुठलंही संकट कधी येऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून मला ह्या प्रश्नाकडे मी कसं बघतो, कसा विचार करतो, हे मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला हे आवडले असतील. आवडले असल्यास जरूर तसं सांगा आणि आवडले नसल्यास तसंही सांगा. म्हणजे पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याकडे जेव्हा माझ्या कायदेविषयक दुसरा विषय घेऊन येईन त्यावेळेला त्याच्यामध्ये जरूर ते बदल करेल. धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट.